खरोखर ही उमेदवारी माझी ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दादाने ही उमेदवारी फायनल केली ती दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून विजय अर्पित करतो। आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातील अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार विनायकजी मासाळ यांचा विजय झालेला आहे। गुलालात न्हायलाय मात्र अजितदादा नाही आहेत, आज तुम्ही भावना व्यक्त करतो ना? खरोखर आजच्या विजयामध्ये दादा हवे होते। खरोखर ही उमेदवारी माझी ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दादाने ही उमेदवारी फायनल केली ती त्या आटपाडी खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहासभैया बाबर, माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, तानाजीराव पाटील अध्यक्ष, भारतात्या पाटील, अनिल पाटील, हर्षवर्धन देशमुख यांच्या माध्यमातून उमेदवारी फायनल झाल्यापासून पुन्हा 2-3 दिवसानंतर असं दुःखद निधन झाले की उमेदवारीला समोर जावं का नाही जावं, भयंकर मोठा दुःखाचा डोंगर समोर दिसत होता। त्यातून सुद्धा ह्या करगणी जिल्हा परिषद गटातील सर्व तरुण मित्र मंडळी, वडीलधारी मंडळी, माझ्या मायमाऊलीने ही निवडणूक हातात घेतली आणि हा विजय खरोखर दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून विजय अर्पित करतो। करगणी सारख्या जिल्हा परिषद गटातून तुम्ही निवडून आलात, काय तुमचं आता विजन समोर असणार आहे या ठिकाणी विजयानंतर? करगणी जिल्हा परिषद गटातील जो गेले 40 वर्षानंतर हा जिल्हा परिषद गट बदलण्यात आला, तर गेल्या 40 वर्षामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले, ज्या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून विकास झाला त्याच्यापेक्षा 100% 10 पटीने विकास करण्याची मी इलेक्शनमध्येच ग्वाही दिलेली आहे आणि ती 100% पाठपुरावा करून विकास करण्यासाठी शब्द दिलेला आहे। तर आपण पाहतोय सांगली जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार होते विनायकजी मासाळ। खरं तर यांची उमेदवारी अजितदादांनी स्वतः जाहीर केली होती आणि त्यामुळेच आटपाडी तालुक्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील या उमेदवारीला पाठिंबा दिला होता आणि त्यामुळेच या विजयी उमेदवारांच्या भावना आज अजितदादांनी उमेदवारी दिली, मात्र विजयाचा जल्लोष पाहायला अजितदादा नाही आहेत, ही दुःखद भावना देखील उमेदवार व्यक्त करताना दिसून येतात। कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।